अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या लाडक्या नेतृत्वाला दिलेली त्यांच्या समर्थकांनी एक लाजवाब भेट रजनी मध्येच हा खेळ आपल्या भेटीला तब्बल 50,000 विजेत्या संघाला कॅश प्राइज देण्यात येईल आणि त्याचबरोबर एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी विजेता संघ 8 संघ आज या लाजवाब अनिकेत मात्रे समर्थक चषक मध्ये आपण वागेश्वर चषकामध्ये खेळताना पाहणार आहोत. तसे दुसरी मॅच आपल्या भेटीला येते. पहिली मॅच जवळ बनवली असताना कसं आहे का बॅटर 100 बॅटरने काढून दिली त्याचं जिवंत उदाहरण दिलं. तडाखे बंद असे तडाखे मारले लाजवाब रात्रीच्या किरकिर करणाऱ्या आवाजामध्ये त्याने धूम ठोकली. तब्बल 4 षटकाराच्या अतिरिक्त मॅच केवळ 8 चेंडूमध्ये 34 धावांची एक तडाखे बंद खेळी करताना गोठवली 11 टीमला मात्र एकदम थाटामाटामध्ये इथे विजयी मिळवून दिला. हर्षन भगवान पाटील द प्लेयर ऑफ द मॅच. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा मी विनंती करतो कारण 10वी-12वीचा हा खूप महत्वाचं वर्ष आणि त्याची परीक्षा मात्र इथे चालू आहेत. त्यासाठी 12च्या आत संपूर्ण ही रजनी जी एक दिवशी आपल्या समोर आणलेली आहे गौरव वाढण्यासाठी आपल्या लाडक्या नेतृत्वाचं नवीन काहीतरी कर टाकने खूप धूम माजवली होती आणि अनिकेत मात्रेंच्या त्या मुंबईकर काहीतरी करनं खूप मात्र धूम ठोकताना कमाल केली होती आणि आजूबाजूला मात्र 70 नियोजक या कालामध्ये खूप नवीन मध्ये चेंजेस व्हायला पाहिजे याच्या पाठीमागे हा विचार होते. चांगले विचार घेऊन ही टॅग तुमच्या समोर आणली होती. राजकीय असो शैक्षणिक असो किंवा क्रीडा असो अग्री कोहली असो प्रीमियर लीग त्याच्यामध्ये अग्रस्थानी करता धरतायत आणि त्यांच्याच गौरव वाढवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी हे अतिशय दर्जेदार रजनी क्रिकेट आपल्या भेटीला आणलेले आहे. वागेश्वर चषक 2025 बघाची जोडी नमित अशोक पाटील आणि पंकज पाटील असे 2 पाटील बंधू मात्र सलामीला येताना मी विनंती करेन नेरुल 11 टीम संघाला आपला क्षेत्रक्षण पटापट मात्र आपण सजवावं. दुसरी मॅच फक्त चालू आहे खूप उशीर आणि मात्र पहिली मॅच आपल्या भेटीला आली. खऱ्या अर्थाने जर ती मॅच बरोबर वेळेनुसार झाली असते कदाचित 5 वर सामन्यांचा आम्ही मॅच खेळवला असतं परंतु काय नसतं खूप उशीर झाला नाही. 4 वरच्या मॅचेस असतील याची दक्षता घ्या. आमचे जिवलग मित्र नारायणजी मात्रे जेव्हा आम्ही येतो गोटोली गावात तेव्हा निश्चितच मानपुरा त्यांचं कॉम्बॉक्स मध्ये येणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. सार्थक अभिमान आहे या मित्राबद्दल. उदयजी तांडेले असतील गुरुनाथ पाटील आणि की स्कोरच्या माध्यमातून सुनील सोनू यांचे लाजबाब नुकतं पहिल्या मॅच मध्ये बोलताना समालोचक सांगताना विघ्नेशने म्हटलं का जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि वाहिनीला थेट कानाकोपऱ्यात पोचवा. एक खूप वाहिनी मात्र आपल्या भेटीला येणाऱ्या भविष्यामध्ये चांगले क्रिकेट आपल्या समोर थेट प्रेक्षकांना दाखवेल. मॅच करायला सुरुवात पहिले ओव्हर हाताळण्यासाठी नेलूर अर्पित मात्रे यंगस्टार ऑलराऊंडर आणि त्याच्या समोर अर्थातच आणखी एक लाजवाब यंगस्टार ज्याने धूम ठोकताना कित्येक खेळ अतिशय खेळ आणि हे मैदान नुकतीच अक्षय मात्रे आणि अनिकेत मात्रे यांच्या माध्यमातून ते आर्यस गोटील प्रिजन जी स्पर्धा होती स्पर्धा या बॅटरने गाजवली. तब्बल 136 धावा आणि त्याच्याबरोबर घेतले होते त्यांनी 6 विकेट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याच मैदान गाजवलं. एकी वेळेला मात्र तो बाद होताना दिसला नाही. प्रत्येक इनिंग नाबाद राहिला. त्याचं मैदान मात्र सुसाटपणे खेळी करताना तीच ताज्या करेल काय तेव्हा दिवसाचा खेळ होता. आत्ता रात्रीचा आहे. आता काय करेल यासाठी जाऊया अर्पितच्या विरोधामध्ये कोणतं मात्र तो डावपेच असणार खेळताना. कडक बॅट्समन आहे. अग्री कोहली प्रीमियर लीग अति 7 to 9 to मापे आयकॉन प्लेअर बरोबर 8 हवे फ्रॉम द बॉडी टप्पा पडल्यानंतर मग घेतलेला स्विंग नाईस स्टार्ट. लाजवाब चेंडूने मात्र केली सुरुवात. पॉइंट खडा केले. पॉइंटच्या बाजूला पाहिलं इनसाइड P1चा पहिलं ओव्हर एकमेव हाताळताना ही जोखमीवर कामगिरी सोपवले सिद्धेश युद्ध कोहलीने टीम कॅप्टन नेरुल अर्पित वरती. अर्पित प्रभाकर मात्र बॉलिंग मार यार्क बेहतरीन यार्क यार व्हॉट अ लवली एक्सलेंट डिलिव्हरी
दबाव सोडला, दहशत माजवतो हा बॉल, अंगाला शार आहे. पहा इन ऍक्शन मध्ये सोनू की स्कोरच्या माध्यमात कसा आलाय स्लो मध्ये. व्हॉट अ लवली स्विंगिंग यॉर्कर, व्हॉट अ सुपर बॉलिंग यार. दोन चेंडू दोन्ही सलग निर्धाव काढले, चांगली गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. ओ माय गॉड, अवे फ्रॉम द बॉडी स्केअर केले पॉइंटच्या. इथे साहित्य घेतली जातील, कारण बोलवलं उदय तांडेला नेमकं कायच घडले बॉलवरती, कमरेच्या वरती आहे का यासाठी थोडी अंपायर मात्र मधोमध येतात आणि हितगुज केल्यानंतर सल्ला मसलत केल्यानंतर पहा थर्ड अंपायरच्या रूपामध्ये इन स्क्रीन मध्ये सोनू का नेमकं पिचिंग कुठे झालेलं आहे. ऑनफिल्ड अंबाने सांगितलं कारण थोडासा अवघड जाते रात्रीचं क्रिकेट, किंवा तो निश्चित ही भूमिका दिली त्यांनी. थर्ड अंपायर अर्थातच मी कोर कमिटीच्या एका सदस्याने इथे आमंत्रित केले आणि पहा जरा नेमकं कुठे पिचिंग झालंय. हा बॉल अर्पिटीने टाकलेला नमीच्या कमरेच्या वर आहे का ते पाहिलं जाईल आणि नंतरच मात्र आम्ही इथे निर्णय देणार. येस, फेअर डिलिव्हरी, कारण स्लो मध्ये टाकला, कमरेच्या खाली आदळला. पाहिल्यानंतर निर्णय दिल्यासाठी जे 3 चेंडू तिसरा टाकला तो कमरेच्या खाली होता, त्यामुळे फेअर डिलिव्हरी. अवे फ्रॉम द बॉडी अति शॉट, घोषांकी क्षेत्रात सिंगल, बरोबर सिंगलने झाली सुरुवात. पहिले 2 चेंडू लागोपाठ डॉट काढल्यानंतर खामोश ठेवलाय नमितला, पण कुठपर्यंत शांत राहील. एक तडाख्यात आक्रमक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे नवीनचं क्रिकेट पाहिलं तर. बॅकफुटवर गेला ना आणि तडाखा, मैदानाच्या आत एलिमिनेशनची कमतरता. ओ राहुल ग्रेट फिल्डिंग ऑफ द टीम. या टीमचा सेफेस्ट हँड ज्याला म्हटलं जातं, सर्वात सुरक्षित हात, आणि या सुरक्षित हाताने धोका गेला. ड्रॉप द कॅच, स्वतः नाराज, उजव्या पायाने पूर्ण राग आक्रोश व्यक्त करतात. पहा शॉट ऑफच्या बॅकफुटवर शॉट ऑफ जॅक केला, जिथे एक सपस फिल्डर ऑफ द टीम राहुल मात्रेच्या हातून मात्र झेल सुटला. कॅचेस स्पिन द मॅचेस, घातक बॅटर आहे, परंतु एक मात्र मिळते कॅच सुटल्यानंतर, झेल सुटल्यानंतर धावसंख्या तुर्बे टायटनचे पोहोचते. पहिलं चालू असताना बिनगडी बाद 2. लवली बॉलिंग, एसेप्टिक लँड अक्षरशः जेरीस आणले बॅट्समनला अर्पितने. ग्रेट बॉलिंग, टप्पा बंद घेतल्या ते उचली त्याचा परफ्युम्स डिलिव्हरी, नाईस एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्याच ओव्हरमध्ये यंगस्टरने मात्र छाप सोडली. टेनिस बरोबर लेदर क्रिकेट छान खेळतो. लाजबाब बॅलेन्स मध्ये त्याचा रिदम पहा, त्याची पळण्याची क्षमता, दॅट इज अ सुपर रनिंग इन द बॉलिंग अनालिसिस. रिदम मध्ये येताना पॉपिंग क्रेजचा केला एक सुरेख उपयोग. पुढे चेंडू बॅकफुटवर जाताना कट केलं तर स्क्वेअर पॉईंटच्या सिंगल घेतली. धावसंख्या मात्र हलकीशी पुढे जाताना 3 वरती. पहिल्या चांगल्या ओव्हरची झाली इथून समाप्ती. काय ओव्हर टाकले यार. टॉस जिंकल्यानंतर सिद्धेश कोहलीने म्हटलं का आम्ही फिल्डिंग पसंती देतो, आणि पहिलं ओव्हर त्याने जोखीमभर फिरवूनचं होतं ते सोपवलं यंग स्टारच्या खांद्यावरती. एक विकेट मात्र मिळत होती, परंतु क्रॅच केला ड्रॉप शॉट मिड विकेटच्या ठिकाणच्या थोडासा लांब, जिथे एक सपेस म्हणून सुरक्षित ज्याचा हात मानला जातो त्याच्या हातून तो सटकला. अर्थातच राहुल मात्र ड्रॉप द कॅच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला इथून आणि धावसंख्या फक्त 3. लाजबाब क्रिकेट आपल्या भेटीला. या सन्मान अनिकेत म्हात्रे यांचा, त्यांच्या सर्व समर्थकांनी आणलं एक चांगलं क्रिकेट, रात्रीचे क्रिकेट, रजनी क्रिकेट. एक दिवसामध्ये 8 संघ खेळतील. रोख 50,000 25,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नाईसली बायसिकल, उत्कृष्ट बॅटर फिल्डर, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा मोठा किताब देण्यात जाईल या स्पर्धेच्या. आजच ही स्पर्धा सांगता होईल. आगाज झाला पहिल्या मॅचने. पहिली मॅच मात्र हातून सटकली होती, ती बनवली हर्षन भगवान पाटीलने. व्हॉट अ लवली, 4 उत्तुंग षटकाने मॅच खेचली. इन ऍक्शन मध्ये राहुल येतो, चला गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज. याची ओळख पाहिली तर निश्चित मला आठवतो तो साऊथ आफ्रिका ग्रेट हंसिक रोने. जगापासून दूर गेला परंतु ओळख छाप सोडून गेला हंसिक रोने. दुर्दैवाने मात्र मृत्यू झाला. डीप स्क्वेअर पॉइंट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. Analysis of the second one and facing into the second over. पंकज गतीमध्ये असा छान प्रयोग करतो बघा, लांबून धावून आला आणि गतीमध्ये छानसा परिवर्तन करता संत गतीने सोडला चेंडू. स्लो 1 गुडने टेक आणि हलक्या त्याने त्याला स्लॉक सेप केलं तर फक्त मिळते सिंगल. पुढे जातो तुर्बे टायटन्स.
धावा वाढावं लागतील कारण प्रतिस्पर्धी खूप मात्र याचा विचार केला 2-3 काय पालट झाला संघ विश्वास घरात नाही जसं पाऊल ठेवलं त्याने मात्र त्याच्या अनुभवाच्या जोरावर या टीमला मजबूत बलकट्टी देण्याचं काम केले कॅप्टन जरी सिद्धेश कोहली पण मागचं जे पाठीमागचं जे सूत्र आहे नेहमीच विश्वास घरात हा हलवत असतो चांगल्याच्याने अगदी खोलवर टाकला ऑन ड्राईव्ह केलं दूरवरून जे पहिलं अतिशय वोट ज्याने टाकलं तो अर्पित येईल फील करेल आरामात सिंगल काढली नमितने सिंगल आल्यात एकच चौकार नाही एकच षटकार नाही खामोश ठेवलाय त्याचा कारण आहे सटीक लाईन अँड लेन जखडला गेलाय तुर्बे टायटनचे दोन्ही बॅटर हानी झाल्याने पण धावा मात्र मिळत नाही जोरकस तेजीने लवली बॉल ही चातुर्य आहे ही याची चातुर्य चलाखी आहे मित्रांनो पहा टप्पा कसा सावकाश घेतो ऑफसाइड ऑफ स्टंप त्याला फिंगर्स रोल दिले कटर बॉल लवली बॉलिंग यार सुपर बॉलिंग ऍक्शन मध्ये पाहू शकता सोनूच्या त्या की लवली लेग ब्रेक यार इम्प्रेस सोडलाय बॅकफूट आणखी एक तेज स्तरात बरोबर बॅटरचा जो आहे ना विघ्नेश हालचाली पाहतो त्याच्या चेंडूला रिलीज करतोय ही कमी बॉलरला ही अवगत असते कला जो पापरिकेचा छान उपर करता जेव्हा बॅटर कुठे जाईल तो ऑफसाइडला जाईल तो पंच करेल का तो शॉर्ट ऑन जॅक करेल या ओळखण्यामध्ये पटाईत हा गोलंदाज त्यामुळे खामोश आहे एक दर्जेदार आक्रमक बॅटर पंकज लवली बॉल पिचिंग थोडासा लेग स्टंपला ऑफ स्टंपला टाकताना तो लेग ब्रेक जास्त झाला तो निकष काढला उद्याचे टांडेल आणि त्याला ठरवलं वाईट म्हणून एक्स्ट्रा धाव मात्र गेली झाली फक्त 7 दुसऱ्या ओव्हर प्रगतीपथावर खूप मागे आहे बॅकफूटवर आहे तुर्बे टायटन्स फटक्याने गरजेचं आहे क्षणी एखादा तडाखा आला नेमका जिथे झालं होतं ते झाल्यात अडकले पंकज अर्पितने घेतला जेल आणि झाला खेळ तमाम पहिली विकेटचे पतन पंकज पाटील बॅक तुर्बे टायटन्सला लागला मोठा हादरा 7 वर 1 अशी दुर्दशा एकदम बिकट अवस्थेने जाताना काय गोलंदाजी टाकलं पहिलं सिंगल दुसरं सिंगल डॉट त्यानंतर वाईट सिंगल वाईट आणि विकेट व्हॉट अ लवली पेस ऑफ द बॉलिंग बाय राहुल चला एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच अर्थातच आहे सोहन 6-3 म्हणजे 6-3 गणसोली वर्सेस ऐरोली गाव 11 दोन्ही कॅप्टन येतील आमच्या बरोबर मंचाच्या समोर ग्राउंड मध्ये टॉस होईल लाजवाब बॉलिंग ट्रॅक पर्यंत बॅकफूट जाताना शॉर्ट पूल करता नवीन आलेला बॅटर तुर्बे टायटन्स करून अर्थातच हेमंत पाटील करणं खूप गरजेचं आहे धावा न आल्या तर खरं नाही आता पहिल्या दुसरी ओव्हरची झाली इथून समाप्ती फक्त 8 4 धावांच्या सरसने एक हादरा दिला एक बॅटरला मात्र पंकजला नुकतंच अर्पित मात्रेच्या कडे झेल देण्यास भाग पडला कॉट अर्पित मात्रे बोल बाय राहुल मात्रे अशी पहिली विकेट मात्र पतन झाली एक गडी बाद 8 12 चेंडूचा खेळ इथून झाला फक्त शिल्लक आहे अतिशय दर्जेदार रजनी क्रिकेटला भेटीला तब्बल विजेता 50,000 घेऊन जाईल आणि उपविजेता रोख रुपये 25,000 सजलेली अतिशय लाजवाब आपण पाहतो वागेश्वर चषक आदरणीय अनिकेत मात्रे समर्थक घेऊन येते हा लाजवाब रणजी क्रिकेट तब्बल आगरी कोळी खेळाडू खेळताना दिसतील दमखम दाखवतील पाहूया आगरी कोळी प्रीमियर लीग तर पाहिलेच काय सुपर 8 सीझन 51 सरसाच्या रथी मारताना ती स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली गणपती सिंग तांडल पर्व 8 लाजवाब त्यानंतर पुन्हा एकदा डोक्यात सुरेख असे कन्सेप्ट घेऊन त्यांचे समर्थक लाजवाब आगरी कोळी एकत्र खेळाडूंना आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न मॅच क्रमांक दुसरे आपल्या भेटीला 2 ओव्हरची गेलेदारी समाप्त एकदम बिकट परिस्थितीत लोटला गेलाय एक गडी बाद 8 अशी सद्य स्थिती आहे बॅटिंग करण्यात आमंत्रण दिल्यानंतर तुर्बे टायटन्सला नाव कॅप्टन सिद्धेश कडू टीम कॅप्टन ऑन द बॉलिंग मार्क लाजवाब हा जापान राहुल करतो ना तो नेमकाच हाय करतो चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन पहिला चेंडू मजबूर केला डबल माइंडेड मध्ये खेळताना पाहिलं आपल्याला स्ट्रोक वरती हेमंतला परंतु सुरक्षित होता कारण क्षेत्रक्षण तिथे खाली त्या लँड वरती लोन लँड झाला चेंडू मिळेल फक्त सिंगलने 9 एक फ्लाइंग स्लिप लावले कॅप्टनचं कौतुक करायला लागेल कारण अजून दबाव कसा आणायचा त्याचे सुरेख उदाहरण देताना स्टँड ऑन द फ्लाइंग स्लिप पॉइंट खडा केले राईट आर्म ओव्हर द विकेट क्विका
ही खासियत आहे, परंतु थोडा ऑप्शनच्या बाहेर जाईल का ते पाहताना गुरुनाथ पाटील त्याने सांगितलं इट्स अ वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये जाताना 10वर 1 गडी बाद सद्यस्थिती आहे. उपस्थित आमच्या लाडक्या परीक्षांचे आम्ही सरसे स्वागत करतो. रजनी क्रिकेट वागेश्वर चषक 2025 चा कशमकश. रजनी क्रिकेट एक वेगळी मजा होते पाहायला. हो मी म्हटलं होतं जे करतो ना राहुल मात्र ते करतो, पण गतीपासून थोडा भरकडला. पिचिंग चांगली होती पण लाईन भरकडली आहे कुठेतरी विरुद्ध जाताना दिशेचे. यामध्ये थोडंसं ऑप्शनला घेऊन चालला ना दॅट इज अ लवली बॉलिंग. बट इथे थोडासा कॅप्टन कमी पडतोय. एक आणखी एक वाईट टाकल्यानंतर धावसंख्येला 1 ने पुढे नेताना तुर्बे टायटन्सला 11-1 नेल्सन आकडा. नेल्सन फिगर ऑन द स्कोर बोर्ड बाय तुर्बे टायटन्स. कॅप्टन कम्स इन बॉल. स्ट्रोक. ही ताकद आहे त्यासाठी ताकद ना टीमला जोडतो परंतु प्रतिस्पर्धा तोडतो. डाऊन द बॉल दॅट इज अफलातून लॉफ्टेड बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. बेहतरीन स्ट्रोक. धमाल उडू शकतो कारण ताकद आहे, कॅबिलिटी आहे. म्हणून कित्येक आम्ही पाहिले तुर्बे प्रीमियर लीग तब्बल 89 धावा त्या सिरीज मध्ये एक कॉइन त्याला देण्यात आलं होतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि आपल्या गुरुच्या विरुद्ध मात्र त्यांनी एक खणखणीत खेळी केली होती. भूषण पाटीलच्या प्रीमियर लीग गाजवली ते अक्षरशः तब्बल 3 अर्धशतक ठोकून काय ती स्पर्धा सोन्याच्या नाणं प्लेअर ऑफ द 10 घेऊन गेला तर नमित. जोडला तर जोडेल आणि प्रतिस्पर्धा तोडण्याची क्षमता राखतो. वेळी घातक त्याचे प्रत्येक षटकार. धावसंख्या झपकन वाढवली 17 17 ऑन द स्कोर्स. 3rd इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कस होता कॅप्टन कम्स बोर्ड टू द नमित. बैठक मारली आहे. ही ताकद आहे, काही करू शकतो. ती अबिलिटी आहे तोडण्याची. पुन्हा द बॅक टू द धमाके. नाव द लवली एक्सलेंट स्लॉक स्वीप. व्हॉट अ लवली हँड अँड आय कॉर्डिनेशन. बरोबर चेंडूला स्लॉक केलं. ओट डिक्सवेल. आणखी एक षटकार मजबूत करताना तुर्बे टायटन्सला. आता स्कोर मात्र पोहोचले 23-1. तिसरं पगिती पत्र कॅप्टनवर कडलेला हा भयानक हल्ला. 2 मध्ये फक्त धाव होत्या 8. नंतर पहा 2 षटकाराने काय पालट झालाय स्कोर मध्ये. तब्बल स्कोर पोहोचले 23-वर. कॅप्टन येतोय पुन्हा एकदा तडाखा. ही ताकद आहे. आता सलग 3रा षटकार. एक खेळपट्टी खूप लाडाची आहे. या खेळाने या खेळाडूने खेळपट्टीवर खूप धावा कुठल्यात. याच्या अगोदरच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं अनिकेत जी मात्रे अक्षय मात्रे प्रेझेंट ना आरेस गोटेली ते चषक अक्षरशः गाजवले होते बॅटरने. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 136 रन टोटल इन दिस सिरीज अँड टेकन 3 विकेट. ती स्पर्धा फायनल जरी बोनकोड्याच्या विरुद्ध हरला परंतु प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या बॅटरने गेला होता ऑलराऊंडरने. ते सांगता नाही खेळपट्टी माझे लागायचे. पहा सलग 3 षटकार. वाईट नाही तर 3 षटकार. अवघे 3 चेंडू फक्त झालेत आणि धावा खर्च केलेत. तब्बल कॅप्टनने या 3 चेंडूमध्ये वाईट्स 20 4 झालेले आहेत. माफ करा. एक पहिला सिंगल घेतली होती मधने. त्यानंतर मात्र खेळ ऑन केलाय नमित अशोक पाटीलने. व्हॉट अ बॅटिंग आहे. व्हॉट अ कडक बॅटिंग. सुपर डुपर बॅटिंग. पॉइंट कडक डीप एक्स्ट्रा कबा. लॉंग ऑन लॉंग ऑफ व्हेरी क्लोज पॉइंट कबा. टॅप झाला. आता चांगलं गोलंदाजी रिदम होतं. टप्पापर्यंत लो राहिला चेंडू त्याला अप द राईट स्ट्रोक करताना दूरवरून शत्रुक्षेत्र अर्पित फील्ड करेल. आता मात्र नमितने घेतली 3 सलग षटकारानंतर एक सिंगलने वाढवला स्कोर. तुर्बे टायटन्स बॅटिंग करताना आमंत्रण मिळाल्यानंतर 30-1 दमदार बॅटिंग. 7 चेंडूचा खेळ इथून शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा घेऊन येतो कॅप्टन बॉलिंग मार्कवर. चला नेक्स्ट मॅच मी आवाज दिली होती घनसोळी 6-6 सुहाना 6-3 घनसोली आणि त्याच्या विरोधात ऐरोली 11. चांगला स्ट्रोक. सायकल बाबा बाहेरून नाही तर जास्त स्पीकर मध्ये आमच्या या स्वानचा आवाज जास्त ऐकायला मिळेल. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीने एक सुरक्षित आणलं. 31-1 सध्या 7 चेंडूचा खेळ. मॅच रंगेल. आता मॅचला बनवले ऑन केले नमित अशोक पाटीलच्या त्याच्या 3 लगातार षटकाराने. चला 2 कॅप्टनने या इनिंग नंतर आम्ही आपली टॉस घेणार आहोत. सुहाना 6-3 घनसोली सुहान नॉट सुहान 6-3 बनाम ऐरोली 11. दोन्ही कॅप्टन येतील आणि आमच्या मुख्य व्यासपीठा समोर मैदानाच्या पाहुण्यांच्या समोर ते टॉस होईल.
पण 6 चेंडूचा खेळ वाजून बाकी अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला अनिकेत जी म्हात्रे समर्थक प्रेझेंटेड वागेश्वर चषक 2025 हा कश्मकश दुसरी मॅच रणजीतली आपल्या भेटीला आहे. चर्चा खूप रंगल्यात कारण 2 ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावा बांधून ठेवली होती. ती घट्ट बांधलेली दोरीनं सोडण्याचं काम केलं. कॅप्टन जोरदार हमला बोल बोलला अक्षरशः बॅट्समॅन नमित अशोक पाटील. सलग 3 षटकार. एस रितेश कदम तुझं सरसे स्वागत आहे. जेव्हा जेव्हा रितेश येतो ना तेव्हा मला 5 लगातार 6 चौकारांची ती आतिषबाजी कसे चुंबन घेऊन गेले ते ऐतिहासिक मैदान गाव देवी जो गाव तो करिश्मा केला तर रितेश कदम. 6 चेंडू 6 चौकार. व्हॉट अ लवली. आता 6 मध्ये 6 षटकार पाहायला मिळतात पण 6 मध्ये 6 क्वचित त्यामध्ये पॅटर्न करामत केली होती. किशोर पाटीलने करिश्मा केले. रिद्धी सिद्धी कोपरी येते. 6 चेंडू 6 चौकार. त्याच्या अगोदर कित्येक वर्षापूर्वी 10-12 वर्षापूर्वी देशनं नाव कोरलं होतं. 6 चेंडू 6 चौकार. सरसोळी सन्माननीय व्यक्तींचा मी सरसे स्वागत करतो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करताना 31 वर 1 असे स्थिती आहे. शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी ऍक्शन मध्ये बॉलिंग मार्कवर विजेंद्र म्हात्रे पाटील म्हात्रे जास्त दिसतील मजा येईल कारण आगरी कोहली हा खेळ भगत असतील भुईर असतील मेहर असतील आगरी कोहली यांचा मिलाप असलेला एक हा फॉर्मॅट मध्ये 8 संघ स्पर्धेत उतरलेत. तर दुसरा हा मॅच आपल्यासमोर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टप्पा पडण्यात घेतलेले बॉलर ऑर्थोडॉक्स लेग ब्रेकर बॉलर टप्पा पडण्यात घेतलेलं ते नॅचरल लेग ब्रेकचं बॉलर बॅकफूट बघायला जागा म्हणल्यानंतर त्या सुरेख काम केल्यामुळे हिंमतने जो फलंदाज स्फोटक आग ओकतोय अक्षरशः मध्ये चुपे फलंदाजी करते ब्लास्ट करतोय अगेन्स्ट षटकार मारताना त्याला का आणू नये. एक चूक काम केलं. सिंगल घेतीन स्ट्राइक. नाव व्हेरी डेंजरस मॅन नमित अशोक पाटील ज्याने ठोकले सलग 3 षटकार आणि जिथे 8 होते ते टीमला 30च्या पलीकडे. एक सेकंड स्लिप तैनात केली. न फ्लाइंग स्लिप सेकंड स्लिप डीप एक्स्ट्रा कवा पुन्हा एकदा हळूमधून हा फलंदाजा एकदा जोडला ना सतत अखंड मध्ये तोडत जातो. त्याचं जिवंत होणं 4था षटकार त्याच्या बॅटमधून. आता मात्र या थंडीमध्ये गरम करतोय या मॅचला. गरमी उभारा देतोय. ऊब दिलेले अक्षरशः शेकवले मी म्हणतात त्या बॅट्समनने. थोडीशी मजबूत गडी होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आपल्या पक्षामध्ये खेळ असा विचित्र आहे. कधी परावर्तित होईल कधी टर्न होईल सरड्यापणा रंग बदलले सांगणं कठीण आहे. तीच अनिश्चितता हवी असते आमच्या लाडक्यापेक्षा. त्या लाडक्या प्रेक्षकांच्या सरसे स्वागत आहे. वैयक्तिक 28 टीम 38 वर 38 पैकी 28 100 बॅट्समॅन कसा करतो पहा कमाल. ज्याप्रमाणे रोहित शर्माने 264 चुकले होते ना ते 264 श्रीलंकेला करता आले नव्हत्या. त्याला म्हणतात 100 बॅटिंग तसे करतोय. ओ माय गॉड. यश चेंडू तो अजिबात सोडणार नाही. याच्यामुळे तो ता मारतो सुखावून जातो आणि एकदम लाडात त्याला घेऊन जातो जॅक करताना. ओव्हर द मिड विकेट आला 5वा षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. 44 टीम आणि स्वतः पोहोचतोय या षटकाराने 34 वर. व्हॉट अ बॅटिंग यार. गोंधळलेल्या पूर्णपणे चेहरे पडलेत. काय करून काय नाही. कोण भूमिका घेईल फ्रंटवर. सिद्धेश कडू थोडासा मात्र स्वस्थ नाराज स्वतःवर. आपली गोलंदाजी चालली नाही परंतु होतं सिद्धेश याबद्दल क्रिकेटचा भाग आहे. एक दिवस आपला नसतो. एक दिवस प्रतिस्पर्धेत बॅटरकडे तो दिवस जातो. रात्र जाते. रात्र गेले अर्थात नमित पाटीलच्या बाजूने ज्याने 11 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकाराची 34 धावा चोपल्यात. कडक बॅटिंग. दॅट इज अ लवली बॅटिंग बाय नमित अशोक पाटील. कित्येक मध्ये मी मांडलं होतं त्या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग 11 धावा दूर होता आणि अन्यथा आता लीग मध्ये पहिला शतक ठोकण्याचा मान मिळाला असता या नमित अशोक पाटील. तो खेळतो आता 34 वर. धावसंख्या 44 पैकी 34 वर. शेवटचा ओव्हर हाताळताना नेरूळ 11 टीम कडून बॉलिंग मार्कवर विजेंद्र म्हात्रे थोडासा मात्र प्रेशर मध्ये अस्वस्थ झालेला आहे आणि अस्वस्थ करणारा बॅटरचं नाव आहे नमित पाटील. व्हेरी घातकी व्हेरी रिस्की प्लेयर. सोडून दिले जोरदार अपील केली आहे परंतु स्पष्ट नकार दिले. इन ऍक्शन मध्ये नव्हतं. धाव तर मिळणार नाही. डिलिब्रेट. येस गुरु डिलिब्रेटचा 1 धाव आहे. डिलिब्रेट आहे तेच म्हणतो यार. धाव मात्र मिळणार ऍक्शन मध्ये नव्हता. हे नियम आहे. खडा ना खडा अंपायर म्हणून मागणी असलेले दोन्ही अंपायर. प्रत्येक नियमाची शहानिशा माहिती असते. त्याने ठरवलं का हा बॅटला ऍक्शन म्हणतो बॅटर मध्ये धाव दिली जाणार नाही. बॉल मात्र गणला त्याला काउंट केला जाईल. 44 ब्रेक.
Missed try. What a lovely bowling here. त्रिफलाचित. You miss a definitely hit to the stump. पहा सोनूच्या की स्कोरर या वाहिनीकडे कसा आला विजेंद्र. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट फिंगर थ्रो केले बरोबर मधले इष्टला त्यांनी नेमका नेम धरताना हिट केला. वाकवली मधली एसटी आणि एक घातक फलंदाजाला आपलं काम तमाम करताना पाठवलं. तोपर्यंत सुरक्षित ठेवला. नमित पाटीलचे तडाखेबंद एक झकास केलीने 44 दुसरी विकेट. पहिला विचार 13 चेंडूमध्ये 34 धावा 5 षटकाराची आतिषबाजी केली आणि परतला त्रिफलाची बात करताना विजेंद्रने टॉस साठी विनंती करतो. सुहानना 6-3 घनसोली वर्सेस ऐरोली यांचे टॉस आता होईल. लाजवाब क्रिकेट आपल्या भेटीला. रजनी क्रिकेट एक एक चेंडू काय खेळला त्याच्या ऍक्शन मध्ये त्याचा फुटवर्क त्याचा फ्लो ऑफ द बॅट त्याची ती बॅट पकडण्याचे बॉटम हँडचा वापर काय स्विंग केली आहे. स्विंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट द बॅटर वेन आउट द हिट ऑफ द मॅक्सिमम आउट बाउंड्री लाईन. ती बरोबर ती कला बेस्ट क्वालिटी आहे नमितकडे. ते स्विंग बॅट करताना काय फ्लो वापरला जस्ट लाईक द ब्रायन चार्ल्स लारा. हाय फ्लो ऍक्शन. नाव लास्ट डिलिव्हरी 44-2 अशा सध्या पहिला इनिंग आपल्या भेटीला. दुसरी मॅच आपल्या मैदानामध्ये चालू आहे. नेरुल विपक्ष बॅटिंग करताना तुर्बे टायटन्स बुडाले होते 2 ओव्हरने. बुडता या ड्रायव्हिंग वर येताना त्या टायटनला जहाजला वाचवलं नमितने. वॉट अ कॅप्टन प्रमाणे पुढे सरसावले तडाखा स्पेल फिल्डर आहे आणि येथे घेतला झेल. शेवटच्या बॉलवर झाला बॅटर आलेला दीपेश घरात बॅक. 3 गडी बाद 45 धावांचा टार्गेट. एक वेळ वाटतो 25 जमतेम होईल परंतु नमितच्या थोडेंजंग षटकाराने 4 षटके पोहोचवलं. अर्थातच येस सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. जाऊया मंचावर उपस्थित जनार्दन म्हात्रे आमचे नाकवा आहेत. क्रिकेटचे निश्चिमचार्य ते त्यांचा सन्मान येथे केला जातो. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान केला जातो. हा सन्मान आमचे अदन्य लाडके निश्चिमचार्य क्रिकेट प्रेमी जनार्दन म्हात्रे नाकवा. चला घनसोलीचा कॅप्टन आलाय. दोन्ही कॅप्टन आणि एक सुंदर आवाजामध्ये मोहक आवाजामध्ये आमचा लाडका डिमांडेड व्हॉइस विघ्नेश असेल. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. चला नेक्स्ट मॅच साठी मी इन्व्हाइट करतोय सुनील केंद्रे साहेबांना की सुनील केंद्रे साहेबांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. मी विनंती करतोय. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. सुहान 6-3 घनसोली वर्सेस ऐरोली कोलीवाडा असा सामना आहे. सुनीलजी केंद्रे साहेब यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं देखील योगदान राहिलंय या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि हा कॉइन आपण पाहू शकाल. अमित पाटील आमच्या सोबत आहेत आणि चला अभि जोशी कॉल करतील. हेड इज कॉल आणि भरपूर उंच स्पिन झालाय आणि हेड आलाय. अभि टॉस तुम्ही जिंकलाय काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करू. कसं वाटतंय डे नाईट फॉर्मॅट मध्ये 8 संघच खेळतात तरी देखील एक भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते. काय म्हणशील पहिल्यांदाच या मैदानावर येत असताना ह्या आयोजनाबद्दल आणि संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे आणि खेळायला खूप मजा येईल. काय म्हणाल आगरी कोळी फॉर्मॅटचा एक नवीन संकल्पना राबवला जातो की आगरी कोळी खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जात आहे तर या फॉर्मॅट बद्दल काय सांगशील? काय नाही चांगली संकल्पना आहे. अमित जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही पण फिल्डिंग केली असती. आता बॅटिंग करायची आहे. सुहान 6-3 या टीम मध्ये खेळत असताना जर कॅप्टन म्हणून किती टार्गेट डोक्यामध्ये चालू आहे? टार्गेट असेल 55-60 कारण त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली स्ट्रॉंग आहे म्हणून जास्तीत जास्त धावा प्रयत्न असेल. काय वाटतंय कसं वाटलं आयोजन? फ्लड लाईट्स आहेत, चांगलं मैदान आहे, भव्य दिव्य मंच आहे, कॉमेंट्री बॉक्स आहे. कशा पद्धतीने या आयोजनाचं वर्णन करशील? आयोजन तर खूप सुंदर आहे कारण कमीत कमी स्पर्धा होतात रजनी क्रिकेटच्या नवी मुंबईमध्ये. त्यामध्ये ही सर्वात बेस्ट टुर्नामेंट आहे. खूप चांगलं आयोजन आहे त्यासाठी अभिनंदन करेन मी कमिटीचं. काय वाटतंय आगरी कोळी खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा एक उपक्रम राबवला जातोय. एक चांगली स्पर्धा आहे. आगरी कोळी फॉर्मॅट या फॉर्मॅट बद्दल काय सांगाल?
एक सुंदर उपक्रम आहे, कारण सगळेच आता विचार करतात की आगरी कोळी खेळाडू आपला भविष्यात कसा पुढे जाईल, त्याच उद्देशाने ही स्पर्धा राबवली गेली आहे. तर खूप चांगला उपक्रम आहे, त्यासाठी त्यांना अजूनही खूप शुभेच्छा देईन मी. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. केंद्रे साहेब तुम्ही देखील आहात, काय म्हणाल? अनिकेत म्हात्रे समर्थक ही स्पर्धा सुरू आहे आणि आज जर पाहिलं तर दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असेल. तिसऱ्या सामन्याचा टॉस झाला आणि टॉस ऐरोली कोलीवाडा टीमचे कॅप्टन अभित जोशी यांनी जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल. घणसोली सुहान 6333 वर्सेस ऐरोली कोलीवाडा असा सामना. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चालू असलेला सामना संतोष म्हात्रे सँडी सर जोडले जातील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. दीपक क्रेन सर्व्हिसच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हे नाईसली बायसिकल. येस, त्या दरम्यान सुशांत पाटील एक चांगली वाणी आहे. त्या समालोचक आम्ही या वाकेश्वर चषकामध्ये सरसे स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 45 धावांचा आव्हान, 4 ओव्हरचा खेळ. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. जे केलं नमितनं फक्त 2 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. पहिलं ओव्हर हाताळलं होतं अर्पितनं, दुसरं ओव्हर राहुलनं. नेमक्या 8 धावावर असताना खूप मात्र जास्तीत जास्त तुर्बे टायटन्सचे ते नाव, तो जहाज 25 पर्यंत जाईल. परंतु त्या जहाजाला काय ड्रायव्हिंग सीटवर येताना खेळ करताना तपंग 4 षटकाचे चोपल्या 13 चेंडूमध्ये 34 धावांची बेहतरीन केली. टार्गेट सेट केला 45 टू विन. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. जाऊया पाहूया मैदानाच्या आत. अरे गोटोली प्रेझेंटेड आपल्या कट्टर समर्थनाने दिलेली भेट आपल्या लाडक्या नेतृत्वाला अर्थातच अनिकेतजी म्हात्रे यांना. वागेश्वर चषक पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग कडून तुर्बे टायटन्स कडून पंकज पाटील आणि त्याचा समेत अर्पित. क्लास फ्लो ऑफ द बॅट. कडक स्ट्रोक ओव्हर द पॉइंट विजन एरिया. खणखणीत मात्र चेंडू जाते सरळ टर्न होताना फक्त सिंगल. परंतु क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. क्रिकेटचा एक माधुर सौंदर्य दाखला. अवे फ्रॉम द बॉडी. शॉर्ट ऑन प्लेनचा चेंडू होता बॅकफुटवर गेला अँड दॅट इज अ हॉरिझॉन्टल बॅटने त्याला मात्र पाठवलं कुशांकी क्षेत्रात. स्क्वेअर ऑफ द पॉइंट. सिंगल आली. सिंगलने खाता खोलला जातं नेरूल 11चा. अर्पितचं खातं खोलतं अर्पित बॅटने. चांगला गोलंदाज आहे. स्वर्गीय आनंद दिघे चषक अजूनही आम्ही पंकजला विसरलं नाही. 2018चा तो खेळ. राहुल सारखा एक बलवान संघ परेल, त्या परेलच्या विरुद्ध काय ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलं होतं. पुन्हा एकदा हातामध्ये टर्न केले. चेंडू जातोय सरळ बॉल फील केलं जाईल डीप फाईन स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या ठिकाणी. लाज जबाब थ्रो आम्ही तारीफ करतो या फिल्डरची. व्हॉट अ लवली थ्रो बाय हेमंत पाटील. फक्त सिंगल. आदरणीय सूर्यकांत मडवी बाला यांचं झालेलं आगमन सरसे स्वागत आहे बाला. एक दमदार व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी काही. आणि आगरी कोली युवा स्पोर्ट्सचा तो खजिनदार आहे. चांगली माहिती विघ्नेश. थँक्यू. बॉलर बॅक टू ओ माय गॉड व्हॉट अ लवली फुटबॉल खेळला. फॉलो मध्ये काय जगास फिल्डिंग. कडक फिल्डिंग बाय पंकज पाटील. फक्त अवघे सिंगल येते. चांगला स्ट्रोक होता. जर सुटलं पायाला लागला तर दणदणी चेंडू मात्र कदाचित मे बी द पॉसिबिलिटी आउट ऑफ द फरार जाताना सीमा रेषेच्या बाहेर गेला असता. चांगले फिल्डिंग. 3 चेंडू मध्ये आता 3 सिंगल आले. चांगली गोलंदाजी. बेहतरीन बॉलिंग. स्ट्रोक चांगला आहे. खाली क्षेत्र बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला समोर सलामी देताना हा षटकार बॅटमधून. सिद्धेश कडू सोडणार नाही कारण तो अस्वस्थ होता. ज्या वेळी नमितने त्याच्यावर तो हमला बोल केला होता ना तेव्हा तो खूप निराश होता. निराशेतून स्वतःला गर्दीतून बाहेर काढताना आला बॅट. पण एक दर्जेदार षटकार. अब आएगा मजा. ऑन केली मॅच. 9 ओव्हर पोचवलं स्कोर आणि बरोबर या 45 धावांचा टार्गेट. 4 ओव्हरची मॅच. P1चं पहिलं ओव्हर हाताळताना बॉलिंग मार तुर्बे टायटन्स पंकज पाटील. कडक स्ट्रोक यार. बेहतर स्ट्रोक. जरी एक धावण्यापर्यंत मन मत पसंत करतो या शांत रातीमध्ये. बॅकवर्ड वर गेला. पंच केला. बॅकवर्ड डीप पॉइंट हेडिंग. मिळेल जरी सिंगल पण त्या स्ट्रोकने अगदी म्हणजे डोळ्याला प्रसन्न केलं. गुड स्ट्रोक बाय द कॅप्टन टीम नेरूल. सिद्धेश कडू. 10 धावा लागल्यात.
स्टार्ट तर चांगली आहे. पंकज पाटीलला सांगितलं की येणाऱ्या गोलंदाजांना थोडं सावध ठेव मित्रांनो, कारण आमच्या दोन्ही बॅटरचा जर तडाखा आला तर आम्ही सोडणार नाही, आम्ही कमी नाही, आम्ही जशा तसं प्रत्युत्तर देण्याचे सक्षम आहोत. मॅच रंगेल, डेफिनेटली रंगेल. पहिल्या ओव्हरमध्ये 10-0 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ, 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. शेवटचा बॉल पंकज घेऊन येईल समोर टीम कॅप्टन सिद्धेश कडू. सुपर शॉट आहे. गुडलँड टप्पापर्यंत बॅकफुटवर जाताना जवळून का पंच केल्या. दॅट इज अ लवली रिस्ट ऑफ द हँड अँड यूज ऑफ द प्रॉपर हँडल स्विंग. 10-0 गडी बाद. पिचिंग ऑफसेटचा ऑप्शन पाहिला जाईल. गुरुनाथ पाटील पाटील त्यानंतर मात्र निर्णय देतील. इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकले 11वर. 11-0 गडी बाद. दमदार सुरुवात. 12वर पोहोचले. 12 वाईट +1 म्हणजे 12 मिळतील. एक अतिरिक्त मिळते. बाय 1 गेट 1 नेहमीच ज्यांच्या मुखातून आपण ऐकतो विघ्नेश शाह, तसं घडलं. 12 पोहोचलेत. 0 गडी बाद. दमदार सुरुवात. करेक्ट स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, ओव्हर द कर्व गॉन, इट्स आउट ऑफ द इनटू द बेंच रन. म्हणून म्हटलं अस्वस्थ वाटत होता जेव्हा आम्ही त्याला पाहिलं. आम्ही म्हटलं होतं मित्रा काही होतं आजचा दिवस बॅटर, परंतु तो विसरलाय. मध्ये उद्रेक चालत होतो. उद्रेक बाहेर काढताना पहिल्याच ओव्हरमध्ये तडा केलेले 2 षटकार. आता 18-0 मॅच म्हणेल. नो डाऊट अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला अग्री कोहली खेळाडू एकत्र करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कट्टर समर्थक अनेकेची म्हात्रे. वाघेश्वर चषक 2025 तिथे रंगलाय रात्रीचा खेळ. जकास बेहतरीन स्टार्ट. पहिल्या 2 मध्ये अवघ्या 8 तिथे नमेजचा शो होता. आता कॅप्टनचा शो मात्र ऑन. 18-0. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये सोनी लगेच मला सांगेल की येणाऱ्या धावांची आवश्यकता काय. 27 धावा. पहा मॅच कुठे होते, क्या मॅच कुठे आणली आहे. जवळपास पाहिलं तर 11च्या आसपास नाही होते. आता मात्र चपकन जो आलेख आहे रन रेट रेकॉर्डचा तो खालेला तो नेमकं 9:15 धावापर्यंत. वाट कडक बॅटिंग यार. 9-9 धावांच्या सरासरीने आता मात्र धावा बनवायच्या 28. 18 चेंडू 28. मॅच जवळ आहे. काही होऊ शकतं. एक सपोज हँडने एक चांगली गोलंदाजी स्पेल टाकला तो त्याचा 9 येऊ शकतो. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, इज अनसर्टन गेम ऑफ चान्स. हे अनिश्चित आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भाते आणि त्यासाठी तमाम प्रेक्षक अनिश्चित भागाचा रोमांच पाहण्यासाठी अवतीभोवती त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. 18 गेंद 28 रन. समोर आता यंगस्टार बेहतरीन फायनेस्ट ऑलराउंडर ऑफ टेनिस क्रिकेट अर्पित प्रभाकर माते ऑन द फेसिंग इन सेकंड वर. नमित हेमंत पाटील बॅटला लागलेला होता. इथिंग थोडासा नाराज. पिचिंग ज्याला चेंडूला हलकासा इनकट. एक खासियत आहे या गोलंदाजीचा. टप्पापर्यंत बोटांच्या जोराने 2 बोट असतात. एक बोटावर तो झपकन जास्त ताकद चेंडूला आत आणतो. ती करामत पंत हार्ड लेग हेमंत आणि बॅड लेग मी म्हणेन निश्चित इष्टिरक कॅप्टनच्या हातून हा झेल सुटलाय. धाव मात्र मिळत नाही. चांगला चेंडू, चांगली सुरुवात दुसऱ्या ओव्हरची करताना. पहिला चेंडू तर बेहतरीन. कुठपर्यंत हा चेंडू टाकेल त्याचा निर्भर असेल टायटन तुर्बेचा भवितव्य. Perfectly into the block. Ho. Shahare Annara completely is banana in swing. Just like the Balwinder Singh 1983. Same कसा चेंडू बनाना. केळाचा आकार असतो तो बनाना आरकन स्विंग केलं. बेहतरीन यॉर्क. मजा आली बघताना. इन स्क्रीन वरती सोनूने दाखवला तो एक चमत्कारी गोल. सरप्राईज बॉल. सुपर बॉलिंग. मॅच मध्ये आणली आता. पहिला बॅटरचा दबदबा चालला तर बॉलरचा करिश्मा. अक्षय पाटील नेरुळ जो खेळतो तो अक्षय पाटील 11 नेरुळ त्यांना बनवायचे आहेत. आता जिंकण्यासाठी 45 म्हणलेत. 28 धावून का अजून 27 धावांची आवश्यकता. ममित भोईर आणि परेश म्हात्रे यांना विनंती करतो आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. लाजबाब पुन्हा एकदा कमाल केली आहे. काय कमबॅक. मी म्हणून म्हटलं एखादा जर ओव्हर पडला तर त्याचं 9 होऊ शकतं. येस चैतन्य पूजा आमच्या गुरु आध्यात्मिक गुरु निर्मला देवी यांच्याकडून दिल्ली रोशन म्हात्रेने शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच. जय श्री माताजी रोशन म्हात्रे. थँक्स लॉट.
अतिशय दर्जेदार गोलंदाजी, कडक स्ट्रोक आहे. व्हॉट अ लवली. जास्त वेळ मात्र तिथे स्वस्थ बता अस्वस्थ करणं. आउट द कॉर्नर. इट्स आउट 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 ऑफ द एकदम मैदानाच्या बाहेर गेलाय. चेंडूला केलं गायब. एवढा तडाखा परफेक्ट मिळाला बॅट. ग्लोवेसली फ्लो परफेक्टली बॅलन्स ऑफ द बाउंड्री अँड ह्यूज ओव्हर द कॉर्नर मिड विकेट. ट्रू इट्स आउट ऑफ द पार्क. तडाखा अर्पितच्या बॅटमधून. स्कोर मात्र थेट गेल्या 25 वर. आता गरज आहे 13 चेंडू आणि 20 धावा. 45 लक्ष. पहा किती अपडाऊन्स आहे. का मॅच रोमांचक अवस्थेत उत्कंठा वाढवलेला सिगेला पोहोचवताना हा सामना आपल्या भेटीला. 45 टार्गेट. त्याच्यानंतर उत्तर देताना आता धाव बनल्यात. एकही गडी बाद नव्हता. अक्षय पाटील नेरूळ 11 25 वर 0 गडी बाद. व्हॉट अ लवली. कधी बॅटरचा बोलबाला कधी बॉलरचा हा करिश्मा. व्हॉट अ कश्मकश बॉल अँड बॅट. मजा आली मॅच बघायला. मजा येते. मॅच शेवटपर्यंत रंगेल यामध्ये दुमत नाहीये. कारण एकही मात्र फलंदाज बाद नव्हता. अक्षय पाटील नेरूळ टीमने धावा ठोकल्या. 0 गडी बाद 25. आता 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 20 धावा. दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू घेईल. येऊन समोर आहे एक यंगस्टार फायनेस्ट ऑलराऊंडर अर्पित. गोस्टोक कुरवाड्यात गेले. चेंडू गॅप आहे. गॅप मध्ये टाळला दणदणीत. आउटफील्ड कडक. चेंडू आरपार फराचारण. कडक स्ट्रोक आहे. फ्लिक ऑफ तरीची जादू दाखवली. पहिला उडवला आसमानातून टोळा. नंतर ग्राउंडला मात्र कसं कुरवाडीत गेला. एकदम विजेच्या चपराने चेंडू मध्ये फरार. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. लाजवाब स्ट्रोक. आता चौकारण छेप घेतो अक्षय पाटील. नेहरू 11 पोहोचला 29 वर. समीकरण तुमच्या समोर नवीन येईल. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये 16 धावा. व्हॉट अ मॅच. कडक मॅच. हिम्मत मर्दा मदत एक होता. हिम्मत दाखवली त्या बॅटरने. ज्यांचे खांदे असतात ना खांदे मध्ये बयान करतात. ते दर्शवतात का आपण डेफिनेटली पोहोचू शकतो. ती मनस्थिती बनवली. ती पहिल्यापासून मनाची परिस्थिती खूप धाकड होती. मजबूत होती. फिजिकल तर शरीर तुमची मनाच्या प्रमाणे जर परिस्थिती जर वेगळी असेल मॅच विल बी डेफिनेटली व्हेरी एकदम खालच्या स्तराला आपण घेऊ शकतो. पण खांदे मजबूत. खांद्याच्या मजबूत काय फ्लाइंग स्टार्ट दिली. वेगवेगळ्या परिस्थिती पहा. पहिल्या 2 मध्ये 8 होत्या टायटनच्या आणि इथे 2 मध्ये 29. परस्पर ती विरुद्ध चाललेला सामना. 12 चेंडू आणि कंपल्सरी 16 धावा. 12 गेंदे 16 रन. रवी आलाय बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू रिलीज केला ऑफसाइड ऑफस्टम लेफ्ट हँड राऊंड. थोडासा नाराज आहे. गुरु जे उदयजी तांडेला आहे त्याने जो घोषित केला वाईट बॉल त्याच्यावर थोडासा निराश होताना. पण जास्त वेळ घालू नका. डेफिनेटली तो असतो क्वेश्चन विचारा. हो तुमचा अधिकार आहे. प्रत्येक ICC क्रिकेट असो ICC नियम असो टेनिस क्रिकेट विचारण्याचं का म्हणून दिलं. पण त्याने उत्तर दिलं ना तिथे थांबणं तेव्हा जास्त चर्चा. थोडंसं वेगळे क्रिकेट. बॅकफुट बघा पंच केलाय. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला मिळेल सिंगल. व्हाईटने तर सिंगल. चांगली गोलंदाजी. जेव्हा जो 2018 मध्ये पहिला खुल्या गटातल्या ग्रामीण गटाने मॅच स्वर्गीय आनंद चषक जिंकला तेव्हा बेस्ट बॉलरचा किताब आणि प्लेअर ऑफ द मॅच या गोलंदाज नेले. ते आपल्या भावाने प्लेअर ऑफ द सिरीज आणि या भावाने फायनलचा मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय आनंद. व्हॉट अ शॉट. परंतु मैदानाच्या आत कमाल केली. लेफ्ट हँड राऊंड विकेट येताना अखेरकार ती विकेट खूप डोकेदुखी ठरत असताना बॅट्समन कॅप्टनला दाखवला तंबूचा असता आणि कॅप्टन परातले. पण जाता जाताना एक स्टार्ट मिळवून दिले. 31 वर आता 1 येणार चेंडू. आता शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 15 किती 15 नाही 14 ना 14. 10 चेंडू आणि 14 धावा. कश्मकश जारी आहे. संघर्ष जारी आहे. कारण कट टू कट मुकाबला. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी अक्षय पाटील नेरूळ 11 टीमला 10 मध्ये 14 धावा. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. 8 टीम अग्रिकुल्य खेळाडू. व्हॉट अ लवली. प्रामाणिक प्रयत्न आपल्या समर्थकांचा. एक लाडाने दिली भेट आपल्या नेतृत्वाला. अनिकेतजी म्हात्रे यांना वाघेश्वर चषक 2025 चा सुंदर नजारा. रणजी क्रिकेट फ्लाय लाईट्स एक आकर्षित क्रिकेट जे पाहिलं बेंचेने हेजेसला कोणी विसरणार नाही. जेव्हा रविशंकर शास्त्रीने ती ऑडी भारतामध्ये आणली होती तब्बल ऑस्ट्रेलियनची डॉलरची तेव्हा ऑडिओची किंमत 35,000. 82,229 प्रेक्षक जोडले होते. फ्लॅट लाईट रंगबिरंगी मायक्रोफोन STच्या मध्ये धमाल याची मॅच. MCG मेलबॉर्न सिडनी. वा सुरेख क्रिकेट.
परंतु तितक्याच टेनिस क्रिकेट मात्र शुभचित करतोय ह्या फ्लाइट लाईट्स आणि तिथे रंगलाय वाघेश्वर चषक 2025 आणि जिंकण्यासाठी दुसऱ्या मॅच मध्ये अक्षय पाटील 11 नेरूला 10 चेंडू आणि 14. जाऊया आणि रवी काय करतोय कमाल. नवीन बॅट्समन आलाय नेरूळ कडून राहुल म्हात्रे. अनुभव आहे राहुलकडे. बॅकपेपर चेंडू सोडून दिले. माय गॉड फिंगर्स ही जादू चालली होती जेव्हा परेल 11 खुल्या गटाला मात दिली होती भूषण पाटील शिवाय याच बॉलरने प्लेअर ऑफ द मॅच इन फायनल रवी सुरेख असा तोच घातकी गोलंदाजी 30 घातक गोलंदाज टाकते. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट बॅकफुटला गेला स्विच हिट केलं पण मिळेल फक्त राहुलला खातं खोलण्यासाठी सिंगल. राहुल खातं करतो सिंगलने दुसऱ्या चेंडूवर. एक मात्र हलकीशी अक्षय पाटील नेरूळ पोहोचले आता 1ने 32 वर. आता जिंकण्यासाठी चेंडू आहेत शिल्लक 8 मध्ये 13 8-13 असं समोर का मॅच कशमकश. एक वेळा बॅट एक वेळा बॉल सरळ हाताने स्क्वेअर ऑफ द पॉइंटला स्केअर केला. मिळेल गोशांकी क्षेत्रात सिंगल. सुरेख गोलंदाजी यार अनुभवाचा पुरेपूर. पहिल्यांदा बॅटिंग करायचा रेकॉर्ड आहे 11 चेंडू 11 षटकार. जेव्हा षटकारांची भाषा बोलतो आता बॉलिंगची भाषा बोलतोय. किती परिवर्तन पहा. हा खरा तर बॅटर बॉलर ऑलराऊंडर होता पण आता तो बॉलर बॅटर ऑलराऊंडर. सुपर. येणार चेंडू खेळला बाकी आहे 7 आणि 7 मध्ये 11 7 मध्ये 12 7-12चा उतारा शेतकऱ्याचा खूप महत्वाचा असतो. 9 कोणाचा चढवेल या मॅच मध्ये. पिचिंग ऑफसाइड इट्स वाईट एक्स्ट्रा धावेल. खराब चेंडू पिचिंग झालंय चांगली लाईन धरून परंतु हरकत नाही प्रयोग चांगला आहे. त्याला मध्ये दिलं हे थोडासा ते हलका आपण समोर टाकला ना त्याला फेकून देईल म्हणून लाईन त्याने पकडली ऑफसाइड ऑफसम. क्लेवर बॉलिंग एक एक्स्ट्रा आले. कडक स्ट्रोक एक्स्ट्रा खवा क्रिकेटचा माधुर्य दाखवलं आणि रोहितनं सांगितलं व्हॉट अ शॉट. स्वतः प्रतिस्पर्धेचा फिल्डर टाळ्या टपटून शाबाशी तो एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. ओ द एक्स्ट्रा कव्हर क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड रन दरार निर्माण करतात. ते पाहावं असं वाटतं ते पाहतील मतापेक्षा इन स्क्रीन के स्कोरच्या सोन्याच्या माध्यमातून बॅकफुटवर जाताना चेंडूची प्रतीक्षा केली. जस्ट इनसाइड पाठीचा जो पाय होता त्याला मागे नेला कम्प्लिटली फोर्स ऑफ द ओपन द बॅट. व्हॉट अ शॉट व्हॉट अ एक्सलंट एक्स्ट्रा कव्हर ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर ड्राय. लाजवाब. षटकाराने मात्र जी मॅच बनवते ती मॅच मात्र थोडा आपल्या पक्षात ना मोमेंटम इज कम्प्लिटली शिफ्ट टू द अक्षय पाटील नेरूळ 11. आता 6 मध्ये 5 व्हेरी क्लोज पण संभलीने मॅच. जेव्हा हार जीतचे पर्याय जेव्हा दरवाजे कम्प्लिटली पण क्लोज होत नाही बंद होत नाही तोपर्यंत दोन्ही टीमला समसमान संधी असणार आहे. ईडन गार्डन्स या मॅचने जो गोलंदाज येत होता त्याने अग्रिकोली प्रीमियर लीग पर्व 4 गाजवलं होतं. तो पहा कासबग 199 जेव्हा जिंकण्यासाठी श्रीकांत संदीप म्हात्रेंचं आगमन झालं सरसे स्वागत आहे. तेव्हा दीपेश घरतनं 21 धावा त्या ठोकलेल्या तेव्हा चॅम्पियन्स झाला होता. अर्थात पहिल्यांदा वेगळ्या चॅम्पियन श्रीकांत फिटनेस सेंटर घनसोली तो विजेता होता. ते विजेता बनवतो याच बॅटिंग. आता बॉलिंग करायची आहे दीपेशला. 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू डिस्टोलेकच्या ठिकाणी आला खणखणीत दणदणीत चौकार 4 रन. नाव स्कोर इज लेवल. आता 5 मध्ये फक्त सिंगल 5 मध्ये फक्त सिंगलची आवश्यकता. पहिले स्वागत केलं सेट बॅट्समन. आता मी म्हटलं होतं अनुभव खूप आहे राहुलकडे. एक जे सुटला त्याचे प्राश्चित्य मनामध्ये खूप सल बसत होतं ते कुठे ते पुसून काढायचं होतं ना तेव्हा अशी बॅटिंग मात्र स्वाभाविक राहुलची येणं गरजेचं होतं. व्हॉट अ शॉट. बॅकफुट वर गेला दॅट इज अ लवली स्कूप जस्ट लाईक द हॉकी स्ट्रोक स्कूप ऑफ द डिस्पेल अँड क्लिअर द बाउंड्री अँड स्कोर नाव इज कम्प्लिटली लेवल. फक्त अवघी एक सिंगल 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये सिंगलची आवश्यकता. दिपेश फ्रॉम तुर्बे टायटन कमिंग बोट टू राहुल म्हात्रे. आराम मात्र नटराज मुद्रामध्ये मॅचला फिनिश. वेल डन अक्षय पाटील नेरूळ 11. कॉंग्रॅच्युलेशन. युवा नेते समाजसेवक विकास असुरे. कोण युवा नेते समाजसेवक विकास असुरे यांचं झाले आगमन. त्यांचे सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्मान जाऊया आणि सन्मानित करूया. सन्मान प्रदान करताना मी विनंती करणे की पाहिजे प्लीज आपण या समाजसेवक चांगल्या व्यक्तिमत्वाचं आम्हाला स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन आणि परिवर्तन आम्हाला सांगतो एक जबरदस्त टॅलेंटेड जो खूप हुशार आहे ज्याच्या वाणीमध्ये या रात्रीचा खेळ
गाजवण्याची बोलीच्या मार्फत क्षमता आहे, त्या क्षमता असलेल्या कॉमेंटरला आम्ही घेऊन येतो आमच्या कॉमेंटर बॉक्स एक्स मॅच. विघ्नेश मडवी. चल यंगस्टार त्यांना संधी दिलेली आहे कारण त्याचा शिष्य सुशांत पाठारे येथील एक चांगली आवाज घेऊन आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये